तर कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला। ओव्हरफ्लो झालेल्या कळंबा तलावातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचा धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि धरण क्षेत्रामध्ये पहाटे पाऊस, जोरदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी लघु आणि मध्यम प्रकल्प जे आहेत ते ओसंडून वाहताना आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण आता आहोत कोल्हापूर शहराशेजारी असलेल्या कळंबा तलाव परिसरामध्ये आणि ते दृश्य आपण बघू शकतो। पहाटेपासून जो काही पाऊस पडतोय ते पाहता हा सगळा कळंबा तलाव जो आहे तो आता ओव्हरफ्लो झाल्याचं बघायला मिळतंय। खरं तर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच हा सगळा तलाव जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला होता। मात्र पहाटेपासून ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय ते पाहता या सगळ्या कळंबा तलावामधून ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा फ्लो आहे तो वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर या सगळ्या कळंबा तलावामधून जे पाणी जे आहे ते शहरातील बहुतांशी भाग त्याचबरोबर कळंबा गावाला देखील या सगळ्या तलावाचा पाणी पुरवठा हा होत असतो आणि त्यामुळं पुढच्या वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न या निमित्तानं मिटलाय असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळं आपण एकूणच बघतोय ज्या पद्धतीचा पाऊस पहाटेपासून या सगळ्या परिसरामध्ये पडतोय ते पाहता आता कळंबा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे आणि या तलावामधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतंय। सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।